गणपती बाप्पा मोरया. एकदा महर्षी च्यवन यांच्या प्रमादातून मद नावाचा एक असुर उत्पन्न झाला. त्याने आपले जन्मदाता महर्षी च्यवन यांना नमस्कार केला आणि म्हणाला, प्रभू, मी कुठे राहू, काय करू? त्यावर महर्षी च्यवन म्हणाले, वत्स, तू पाताळ लोकात दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे जा. ते तुझी सर्व व्यवस्था करतील. त्यांना सांग की तुमची सेवा करण्यासाठी मला महर्षी च्यवन यांनी पाठविले आहे. मदासूर हा पाताळ लोकात गेला आणि नमस्कार करून म्हणाला, प्रभू, मी तुमचा भाऊ महर्षी च्यवनचा पुत्र आहे, म्हणून मी तुम्हाला तुमच्या पुत्रासारखा आहे. त्यांनी माझे नाव मदासूर ठेवले आहे आणि तुमचा शिष्य बनण्यासाठी येथे पाठविले आहे. हे नाथ, मला समस्त ब्रह्मांडाचे राज्य हवे आहे. तुम्ही मला माझे अभिष्ट प्राप्त करण्यास मदत करा. शुक्राचार्य बोलले, वत्स, मी तुझे अभिष्ट पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल. तू या एकाक्षरी शक्ती मंत्राचे अनुष्ठान कर. एवढे बोलून त्यांनी अनुष्ठानाचा विधी सांगितला आणि मदासूर त्यांना नमस्कार करून घनदाट अरण्यात तप करण्यासाठी निघून गेला. मदासुराने तिथे शक्तीचे ध्यान आणि जप करत हजारो वर्षे निर्जल आणि निराहार राहून तपश्चर्या केली. त्यामुळे त्याचे शरीर अस्थिपंजर बनले. त्याच्या भोवती वारूळ तयार झाले आणि आसपास झाडे झुडपे वेली वाढल्या. शेवटी सिंहवाहिनी देवी भगवती प्रसन्न झाली आणि देवी भगवती यांनी त्याला दर्शन दिले. त्याने भावविभोर होऊन आईला नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. देवी भगवती यांनी त्याला वर प्रदान केला, वत्स, तुला ब्रह्मांडाचे स्थिर आणि निष्कटंक राज्य प्राप्त होईल. तुला कधीच कसला रोग होणार नाही आणि वेळोवेळी तुझ्या इच्छा पूर्ण होत राहतील. हा वर प्रदान करून देवी भगवती ह्या अंतर्धान पावल्या. मदासूर अत्यंत प्रसन्न मनाने आपल्या स्थानी परतला. तिथे जे नगर होते ते त्याने आपल्या ताब्यात घेतले आणि त्या नगराला अत्यंत वैभवशाली बनवले. नंतर त्याने प्रमदासुराच्या अत्यंत सुंदर लालसा नावाच्या कन्येशी विवाह केला. त्याची वीरता आणि वैभव याचे किस्से चहूबाजूला पसरू लागले. लांब लांबचे पराक्रमी असुर हे त्याच्याशी मैत्री करू लागले. अनेक दैत्य हे त्याच्या नगरात येऊन राहू लागले. मग मदासूर याने दैत्यगुरु शुक्राचार्य यांना त्यांच्याबरोबर तिथे राहण्याची विनंती केली आणि त्यांना आपले राजपुरोहित बनविले आणि शुक्राचार्य यांनी त्याचा दैत्यराज या पदावर अभिषेक केला. अशा प्रकारे मदासुराची शक्ती वाढू लागली. त्याच्या राज्यात दैत्यांची संख्या जास्त असल्यामुळे धर्मकर्माचा अभाव होता. त्याला विलासी, लोलुप आणि धनप्रिय नावाचे 3 पुत्र होते. ते सुद्धा अत्यंत पराक्रमी होते. त्याची शक्ती वाढल्यावर त्याने राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली. सर्वात अगोदर पृथ्वीवर आपले राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्याने अनेक राजावर आक्रमणे केली. अनेक राजे मारले गेले, अनेक राजे पळून गेले, तर अनेक राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे साम्राज्य प्रस्थापित झाले. नंतर त्याने स्वर्ग लोकावर आक्रमण केले. देवराज इंद्र यांनी आपल्या विशाल सेनेसह त्याला बाहेर रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण देवी भगवतीच्या वरदानामुळे तो अत्यंत प्रबळ झाला होता. त्यामुळे देवांचा युद्धात पराभव झाला. देवराज इंद्र हे आपले राज्य सोडून पळून गेले. स्वर्गावर मदासुराचा पूर्ण अधिकार प्रस्थापित झाला. मग त्याने विचार केला, कैलासावर दिव्य परमयोगी राहतात. ते नेहमीच देवांची बाजू घेतात, म्हणून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. म्हणून त्याने कैलासावर आक्रमण केले. शिवगण हे त्याचे आक्रमण विफल करू शकले नाहीत. महादेवांचे सुद्धा काहीच चालले नाही, म्हणून ते सुद्धा तिथून निघून गेले. अशा प्रकारे त्याने कैलासावर आपला अधिकार प्रस्थापित केला. 3 लोकांशिवाय विशिष्ट दिव्यलोक सुद्धा त्याने जिंकले. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडावर त्याचे शासन प्रस्थापित झाले. सर्वत्र अन्याय अत्याचार वाढू लागले.
पृथ्वीवर स्वाहा स्वधा षटकार आदींचा लोप झाला. ईश्वर पूजा निषिद्ध करण्यात आली. वेदोक्त धर्माचा कुठेच पत्ता नव्हता. केवळ मदासुराद्वारा निर्मित धर्माला मान्यता होती. आणि या धर्माव्यतिरिक्त जर कोणी दुसरा धर्म पाळत असेल तर त्याला शिक्षा केली जात असे. त्याच्या भीतीने आणि अत्याचाराने त्रस्त होऊन देवगण दऱ्याखोऱ्यात जंगलात भटकत होते. पण या आपत्तीतून मुक्तता मिळवण्याचा त्यांना मार्ग सापडत नव्हता. मग एके दिवशी ते महर्षी सनतकुमार यांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले, प्रभू, मदासुराच्या अत्याचाराने सारे जग त्रस्त झाले आहे. त्याने स्वर्गावर सुद्धा आपला अधिकार प्रस्थापित केला आहे. आम्ही सर्व त्याच्या भीतीने दऱ्याखोऱ्यात जंगलात भटकत आहोत. प्लीज आमच्यावर दया करा आणि या राक्षसांचा संहार होईल असा उपाय सांगा. तेव्हा सनतकुमार म्हणाले, जर तुम्ही भगवान एकदंतची उपासना करून त्यांना प्रसन्न केले तर नक्कीच तुमचे मनोरथ पूर्ण होईल. ते खूपच दयाळू आणि सर्व शक्तिमान भगवान आहेत. देवता म्हणाले, त्यांना प्रसन्न कसे करून घ्यावे, त्यांचे रूप, मंत्र, ध्यान आदीबद्दल पूर्ण माहिती सांगा. महर्षीने सांगितले की देवगण, भगवान एकदंत हे परातत्पर ब्रह्म गणेश्वर आहेत. ते सर्व जगाच्या सर्ग, पालन आणि लयचे एकमात्र कारण आहेत. त्यांचा एकाक्षरी मंत्र गम आहे, त्याचा जप केला पाहिजे. एकदंत हे नाव 2 वैशिष्ट्यांनी युक्त आहे. एक हा शब्द माया सूचक आहे आणि दंत हा शब्द परमात्मा सूचक आहे. वेदवादी विद्वान हे परमात्मा स्वरूपाला एक दंत म्हणतात. गणेश्वर यांना एक दात, 4 बाहू, मुख हे हत्तीसारखे आहे. ते सदैव सिद्धिबुद्धीसह असतात आणि त्यांचे वाहन मूषक आहे. त्यांच्या नाभीत शेषनाग, हातात पाश, परशु, सुंदर कमळ आणि अभय मुद्रा आहे. ती नेहमी भक्तांना वरदान प्रदान करतात आणि अभक्तांचा विनाश करतात. एवढे बोलून महर्षी मौन झाले. मग देवगणे एकांत वनात भगवान एकदंत यांची उपासना करू लागले. त्यांना तपश्चर्या करता करता 100 दिव्य वर्षे झाली. त्यांची तपश्चर्या बघून भगवान एकदंत प्रसन्न झाले. त्यांनी दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. भगवान एकदंत यांना आपल्या समोर बघून देवानी त्यांना नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. मग देवगण म्हणाले, प्रभू, मदासुराचे अत्याचार खूपच वाढले आहेत. त्यांनी देवांची स्थाने हिसकावून घेतली आहेत. ऋषीमुनी, ब्राह्मण यांना सर्व कर्मकांड करण्यापासून वंचित केले आहे. त्याच्या क्रूरतेमुळे सर्व प्राणी त्रस्त आहेत. म्हणून त्याच्यापासून आमचे रक्षण करा, हे विघ्न दूर करा. वरदान प्रदान करत असताना भगवान एकदंत म्हणाले, देवगण, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तेच होईल. हे ऐकून देवगणांना खूप आनंद झाला आणि त्यांनी भगवान एकदंत यांना नमस्कार केला आणि एका सुरक्षित स्थानावर एकत्र होऊ लागले. इकडे देवर्षी नारद एके दिवशी मदासुराच्या इथे गेले. तेव्हा मदासुराने त्यांना सन्मानपूर्वक आसन दिले आणि हात जोडून म्हणाला, बोला देवर्षी, जगात काही नवीन घडले असेल तर सांगा. देवर्षी नारद म्हणाले, राजन, विशेष असे काही घडले नाही, पण देवगण आणि ब्राह्मण यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान एकदंत यांना प्रसन्न केले आहे आणि त्यांनी विजय होण्याचे वरदान दिले आहे. आता देवगण तुझा वध करणार आहेत. हे ऐकताच मदासूर चिडला. त्याने देवर्षी नारद यांना विचारले, हे एकदंत कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचे स्वरूप कसे आहे, हे मला सांगा. देवर्षी नारद म्हणाले, दैत्यराज, ते अत्यंत बलवान देवता आहेत. त्रिलोकात सर्वत्र त्यांचा निवास आहे. त्यांच्या मनात असेल तिथे ते प्रकट होतात. त्यांना एक दात, हत्तीसारखे मुख, 4 भुजा आहेत आणि ते मूषकावर स्वार असतात. एवढे बोलून देवर्षी नारद निघून गेले. मदासुराने आपल्या सेनाध्यक्षाला बोलावून घेतले आणि म्हणाला, विशाल सेना सज्ज करा. लवकरच आपल्याला एकदंतशी युद्ध करायचे आहे. असुरांची विशाल सेना सज्ज झाली. त्यात हत्ती, घोडे, रथ,
उंट आदीवर स्वार दैत्यवीर आणि असंख्य पदाती सैनिक होते. पुढे अनेक रणवाद्ये वाजत होती. मार्गात चालता चालता अनेक अपशकुन त्यांना दिसू लागले. त्यामुळे ते खूपच घाबरले. दैत्यसेना एकदंत यांना शोधत शोधत इकडे तिकडे फिरू लागली. तेव्हा त्यांना समोर एक महाकाय नरकुंजर मूषकवर स्वार होऊन येताना दिसला. त्याच्या मुखात एक दात, 4 भुजा, हातात परशु आदी आयुधे होती. हे विकट रूप बघून असुर हे भयभीत झाले आणि म्हणू लागले, असे ना कधी ऐकले ना कधी पाहिले. त्यावेळी मदासुराला देवर्षी नारद यांनी सांगितलेले आठवले. पण त्याने विचार केला अगोदर त्यांना जाऊन विचारावे, म्हणून त्याने एका दूताला पाठवले. तो दूत त्यांच्याकडे गेला आणि भगवान एकदंत यांना म्हणाला, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, अशा प्रकारे फिरण्याचे कारण काय आहे. भगवान एकदंत यांनी उपेक्षेने त्या दूताकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्ही कोण आहात, कुठून आलात आणि माझ्याकडून काय हवंय. आणि असे म्हणत त्यांनी सहजच आपला परशु सावरला. त्यावेळी तो दूत घाबरला, पाठीमागे सरकला आणि हात जोडून म्हणाला, प्रभू मी तर फक्त एक दूत आहे, म्हणून मी अवध्य आहे. त्रिलोकीनाथ मला मदासुराने पाठविले आहे. तुमचे अद्भुत रूप बघून ते विस्मित झाले आहेत. त्यांना जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोण आहात, कुठून आलात. भगवान एकदंत हे त्या दूताला घाबरलेले बघून हसले आणि त्याला आश्वस्त करत म्हणाले, असुर दूत मी आपल्याच आनंदात निवास करतो. देवता आणि ऋषीमुनी यांच्या प्रार्थनेवरून मदासुराचा ससैन्य वध करण्यासाठी येथे आलो आहे. तू त्यांचा दूत आहेस म्हणून त्याला जाऊन सांग, जर जिवंत राहायचे असेल तर देव, ब्राह्मण, ऋषीमुनी यांचा द्वेष करणे सोडून दे आणि धर्मनीतीच्या मार्गावर चाल, अन्यथा मी त्याचा वध करेल. हे ऐकून तो असुरदूत मदासुराकडे परत गेला आणि त्याला सर्व वृत्तांत सांगितला. मदासुराच्या लगेच लक्षात आले की हेच ते भगवान एकदंत आहेत, ज्यांच्याकडून देवतांना वरदान प्राप्त झाल्याचे देवर्षी नारद यांनी सांगितले होते. त्याने विचार केला, हा किती महाकाय असू दे, वीर असू दे, पण मी याचा वध करण्यास समर्थ आहे. असा विचार करून मदासुराने आपल्या सेनेला आक्रमणाचा आदेश दिला आणि स्वतः भगवान एकदंत यांच्या समोर येऊन म्हणाला, हे महाकाय जंतू, तुला माझा पराक्रम माहीत नाही वाटतं. मी आत्ताच तुला धराशायी करेन, बघ माझे रणकौशल्य. एवढे म्हणून त्याने एक तीक्ष्ण बाण धनुष्यावर चढवला. पण तो बाण सुटण्यापूर्वी भगवान एकदंत यांच्याकडे आकर्षित झाला आणि त्यांच्या चरणावर जाऊन पडला. मदासुर हा आश्चर्यचकित झाला, म्हणून त्याने दुसरा बाण घेतला. पण तो सोडण्यापूर्वीच भगवान एकदंत यांनी सोडलेला परशु हा मदासुराच्या वक्षस्थलाला जाऊन लागला आणि तिथून रक्ताची धार वाहू लागली आणि तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्याने त्याच्यावर प्रहार झालेला परशु हातात उचलून पाहिला, पण लगेच तो भगवान एकदंत यांच्या हातात गेला. मदासुर आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, असे का झाले, हा अद्भुत शक्तीचा चमत्कार आहे का. भगवान एकदंत हे सर्वेश्वर, सर्वात्मा आणि सर्वसमर्थ परातत्पर ब्रह्म आहेत का. हेच खरे असेल, हे नक्कीच परमात्मा आहेत. हे समजताच मदासुराने भगवान एकदंत यांचे पाय पकडले. मग तो उठून त्यांची स्तुती करू लागला आणि म्हणाला, प्रभू मी तुम्हाला समजू शकलो नाही. तुमचे दुर्लभ दर्शन प्राप्त करून माझे जीवन धन्य झाले. हे नाथ, मी तुम्हाला शरण आलो आहे. मला क्षमा करा, मला क्षमा करा. भगवान एकदंत प्रसन्न होऊन म्हणाले, मी प्रसन्न आहे, वरदान माग. हे ऐकून मदासुर बोलला, मला तुमची सुदृढ भक्ती प्रदान करा आणि प्रभू आज्ञा करा, मी आता काय करू. भगवान एकदंत म्हणाले, असुराज, तुला माझी सहज भक्ती प्राप्त होईल. आता तू स्वर्ग आदी स्थाने सोडून जा आणि जिथे देवी संपदांचे पूर्ण पूजन केले जाते, त्यांची आराधना केली जाते, तिथे प्रवेश करू नकोस. जिथे आसुरी भाव आहे तिथे तू राहू शकतोस. आता तू पाताळात जाऊन राहा. भगवान एकदंत यांच्या आज्ञेनुसार मदासुराने स्वर्ग, पृथ्वी आदी पुण्यस्थानांचा त्याग केला आणि तो पाताळात जाऊन राहू लागला.
देवतांना आपल्या स्थानांची प्राप्ती झाली आणि ऋषीमुनी सुद्धा निर्भय होऊन यज्ञ तप करू लागले. फ्रेंड्स, भगवान एकदंत यांच्या अशा अनेक कथा आहेत. जसे की एकदा श्रीहरी यांनी भगवान एकदंत यांची उपासना केली होती. तेव्हा भगवान एकदंत यांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि अभिलषित मणिरत्न चिंतामणी प्रदान केला. श्रीहरीने तो मणी एकदा देवराज इंद्र यांना दिला. देवराज इंद्राने तो मणी श्रीहरीचा अंश अवतार महर्षी कपिल यांना दिला. त्या मणीची महिमा ऐकून गणासूर नावाच्या राक्षसाने तो मणी महर्षी कपिलकडून जबरदस्तीने हिसकावून घेतला. तेव्हा महर्षी कपिल यांनी भगवान गणेशकडे तो मणी परत प्राप्त करण्याची आणि गणासुराला परास्त करण्याची प्रार्थना केली. तेव्हा भगवान गणेशांनी गणासुराला मारून तो मणी परत महर्षी कपिल यांना दिला. तेव्हा महर्षी कपिल यांनी चिंतामणी अत्यंत आदराने भगवान एकदंत यांच्या गळ्यात घातला. फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.